सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आवाजासाठी मला माईक वापरता येत नाही. कारण का ते तुम्हाला मी सांगते. तर गेली वर्ष किंवा दीड वर्ष झालं असेल, हा मी डिजिटेक कंपनीचा माईक यूज करते. हा साऊंडसाठी आणि ही याची बॅटरी आहे. तर याचा रिझल्ट खूप छान आहे. पण 1-2 दिवस झालं या बॅटरीचा काय प्रॉब्लेम झाला आहे मला कळला नाही. कारण ही लवकर ऑनच होत नाही आणि ज्यावेळेला मी चार्जिंगला लावते, त्यावेळेला थोड्या वेळानंतर अगदी एक 5 मिनिटांनी हे ऑनचं बटन आपण प्रेस करून ठेवलं, की बॅटरी ऑन होते. पण प्रत्येक वेळेला चार्जिंग लावणं, मग यासाठी थोडासा टाईम द्यायला लागणार आहे. मग ते काही शक्य नाही. त्यामुळं आज म्हटलं, की असो आपण विना माईकचा व्हिडिओ बनवूयात. आज बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला किती हिरवंगार आणि असं फुलांनी नटलेलं शेत दिसत आहे. तर हे आमचं घरासमोरचं शेत आहे. ज्या शेतामध्ये तुम्ही नेहमी ऊस बघता, त्या ऊसाच्या काढणीनंतर, ऊस गेल्यानंतर आम्ही इथं तागाची पेरणी केलेली होती. तर तागाची पेरणी का करतात हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, मी सांगते. तर ताग हे एक उत्कृष्ट असं हिरवळीचं खत म्हणून प्रसिद्ध आहे. ताग की या तागामुळं आपल्याला ना हेक्टरी 125 ते 135 किलो नत्र मिळतं आणि 25 ते 30 किलो बायोमास जमिनीत मुरवता येतो. आणि हे पीक, आमचं पीक जरी 2.5 महिने झालं असलं ना, तरीसुद्धा 1.5 ते 2 महिन्यात चांगलं पीक हे येतं. हे पीक बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे. तुम्ही मोहरीची फुलं पाहिली असतील ना, त्या प्रकारची फुलंही दिसतात. पण ही फुलं कशाची आहेत? तागाची फुलं आहेत. आता या तागाचं आम्ही काय करणार आहोत, की हा ताग जमिनीमध्ये आम्हाला गाडायचं आहे. कारण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, की हे उत्कृष्ट असं हिरवळीचं खत आहे. आणि हे खत ना आपण जमिनीखाली गाडल्यानंतर आपल्याला शेणखताची गरज कमी लागते आणि यापासून उत्तम उत्कृष्ट असं खत जमिनीमध्ये तयार होतं. आता इथं तुम्ही बघतच आहात की आम्ही काय करत आहोत. आता हा ताग जो आलेला आहे, जो मला सुद्धा काढताना वाईट वाटत आहे, पण हा ताग आपल्याला काय करायचं आहे, पुढचं चांगलं ऊसाचं पीक येण्यासाठी तो या जमिनीमध्ये गाडायचा आहे म्हणूया आपण. तर हा जमिनीमध्ये आपण काय करून घेत आहोत, गाडून घेत आहोत. आणि असं आम्ही गेल्या वर्षीसुद्धा एक आमचं ऊसाचं पीक आहे, तिथं पण 1 हेक्टरी ना असं तागाचं पीक केलं होतं आणि त्याचा खरंच रिझल्ट खूप छान आहे. आणि ह्यांना शेतीची आवड असल्यामुळं हे असं नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन ज्ञान वापरून ते ऊसाचं उत्पन्न काढतात. उत्पन्न पण खूप छान हे येत असतं. आणि हे बघा, जवळजवळ आता निम्मा ताग जमिनीखाली गाडला जात आहे. आणि इथं तुम्हाला जे पक्षी दिसत आहेत ना, त्यामध्ये ना बगळे भरपूर आहेत. मी तुम्हाला ते जवळ घेऊन दाखवायला पाहिजे, पण काय सांगणार, टाईम इथं कमी पडतोय. तर त्या कमी टाईममुळं मी अगदी जवळ जाऊन बगळे दाखवू शकत नाही. नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ही आहे आमच्या परसबागेतली मेथीची भाजी. बघा किती सुंदर मेथीची भाजी. आणि ही कांद्याची भाजी आलेली आहे, ज्या भाजीसाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं इथं खत वापरलेलं नाही आहे. पालक. आणि इथं आता तुम्ही काय बघत आहात, तर आम्ही सहलीला एका ठिकाणी गेलेलो होतो आणि तिथलं जे तारांगण आहे ना, ते आम्ही बघायला तिथं गेलो होतो. हे तारांगण आहे कण्हेरी मठावरचं आणि ते तुम्हीही अवश्य बघा तुमच्यासोबत मुलं घेऊन किंवा सहलीतून. आम्ही सहलीतून गेलेलो होतो आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मुलांना दिलेला होता. आता इथं जे तुम्ही
बघत आहात त्यामध्ये बघा लिहिलेलं आहे इथं की अर्थ म्हणजे पृथ्वी म्हणजे सूर्यमालेतले जे ग्रह आहेत ते सगळे ग्रह इथं मुलांना आणि त्याची विथ तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा इथं हे तारांगण बघत असताना त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली असते आणि हे बघताना मुलांना खूप आवडतं. मला वाटतं की हे 3Dच्या पण पुढचं तंत्रज्ञान असावं. तर हा बघा ज्युपिटर ग्रह, मग तो ग्रह कसा आहे आणि त्याची म्हणजे काय खासियत आहे ही इथं सांगितली जात होती आणि मुलांच्या ज्ञानामध्ये हे ऐकताना भर पडत होती. तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्ही नक्की ना कनेरी मठावर गेल्यावर ह्या अशा प्रकारचं तारांगण अवश्य बघा. तर एवढंच नाही की सूर्यमालेतले ग्रह आम्ही पाहिले तिथं, त्याचबरोबर आम्ही पाऊस कसा पडतो, ढग कसे तयार होतात हे प्रत्यक्ष मुलांना सहलीमध्ये दाखवलं. आणि त्यानंतर आम्ही कनेरी मठ पूर्ण सर्व बघितला. गाववाडा जो आहे तिथला तो सुद्धा आमच्या मुलांना खूप आवडला. आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडत होतो, एस टीकडे येत होतो, पण मला ना तिथं एक असं गार्डन दिसलं बाहेरच्या बाजूला. मग म्हटलं चला मुलांना तो एक आपण अनुभव देऊया. मी धबधबा बघू येते, थांबा मी बघितलं. या अगोदर बघितलं नव्हतं. कनेरी मठाला मी जवळजवळ 3 ते 4 वेळेला भेट दिली होती, पण हे गार्डन माझं बघायचं राहिलं होतं. खूप सुंदर आणि खूप छान असं हे गार्डन आहे. तुम्ही पण नक्की ते बघा. आणि हे तारांगणसुद्धा आत्ता पाहिलेलं तागाचं शेत, त्याचबरोबर तारांगण आणि कनेरी मठावरील बगीचा याची छोटीशी क्लिप तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तो कसा वाटला हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.